तरुण आहे जिथे सगळ्यात जास्त रिअल इस्टेट त्याला जोडून येते गुन्हेगारी. बरोबर. दादा होते तोपर्यंत गुन्हेगारांना म्हणजे काही ऑप्शन दबकून नव्हतं, होते. काहीच नव्हतं ऑप्शन. बरोबर. आता काय होईल असं वाटतंय का? बारामतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बरेच छोट्या मोठ्या टोळ्या कार्यरत आहेत. मी पत्रकारिता करत असताना बऱ्याच वेळा हे ऑब्झर्वेशन असतं. पोलिसांशी सुद्धा याबाबत चर्चा सुरू असते की कसं आहे, तर आता हे जी टोळींची जी गुन्हेगारी आहे तर ते प्रत्येक जण आपापलं अस्तित्व दाखवण्यासाठी काही ना काहीतरी करत राहतील. पण आपली मला वाटतंय व्यवस्था चांगली आहे. पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने हाताळतील आणि स्वतः पवार कुटुंब जे जनतेशी जोडलेलं आहे त्यामुळं त्यांच्या मार्फत मला नाही वाटत की भविष्यात फार काही मोठा गुन्हेगारीचा इम्पॅक्ट बारामती शहरात तरी होईल असं मला नाही वाटत. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.